नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण जीएमसी लातूर अर्थातच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय लातूरची जी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यासाठीचे आपण जे काही इतर सर्व काही मागील जीएमसीचे क्वेश्चन पेपर आहेत जे की TCSने कंडक्ट केलेले, ते आपण या ठिकाणी जे आहे सर्व ॲनालिसिस करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही जीएमसी लातूरसाठी अर्ज करत असाल तर आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या जीएमसी लातूरच्या TCS पॅटर्ननुसारच्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल, कारण का जे प्रश्न मागील जीएमसी मध्ये विचारण्यात आलेले आहेत ज्या टॉपिकला अनुसरून तेच टॉपिक मित्रांनो जे आहे जे की आगामी आपल्या जीएमसी लातूरच्या परीक्षेमध्ये जे की येणारी असतील. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक ॲनालिसिस करा आणि जे आपण जीएमसीची सुरुवात झाल्यापासून TCS साठी नोट्स विद्यार्थ्यांना देत होतो, ज्या नोट्सचा घेऊन विद्यार्थी ईबुकचा अभ्यास करून परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. जर तुम्हाला ते देखील ईबुक टेस्ट सिरीज हवा असेल तर ते तुम्हाला कुठून आणि कसं मिळवता येईल या संदर्भाची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ पहा. आणि बरेच विद्यार्थी लिंक संदर्भामध्ये जे आहे मेसेज करत होते, तर याची लिंक ऑलरेडी आपण काल जे आहे सायंकाळी 6 वाजता आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील टाकलेली आहे. ज्यांना जीएमसी लातूरचा अर्ज भरायचा आहे त्यांनी पटापट जे आहे ते अर्ज भरून घ्या, कारण का लिंक जी आहे ती सुरू झालेली आहे. तर लिंक तुम्हाला कुठे मिळेल? आपल्या टेलिग्राम ग्रुपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक जी आहे ती दिलेली आहे. तर सुरू करू आपला आजचा भाग 2. पाहू आता सामान्यांची PYQ क्वेश्चन नेमकं कोणत्या प्रकारचे आणि कसे विचारण्यात आलेली होती. तर प्रश्न क्रमांक 1 असा विचारण्यात आला होता, 24व्या हिंद महासागर रिम असोसिएशन, ज्याला IOR असं म्हटलं जातं, तर बैठकीचं आयोजन कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर याचं जे उत्तर होतं ते आहे पर्याय नंबर 1, जे की श्रीलंका या देशाने जे आहे जे की या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. तर जे IORA चे जे काय परिषदेचे आयोजन आहे जे की त्यांच्या सदस्य देशाकडून आळीपाळीने जे की केलं जातं, ज्यामध्ये श्रीलंकेने या बैठकीचं यजमान पद जे आहे जे की भूषवलेलं होतं. तर आळीपाळीने म्हणजे जे की एका पाठोपाठ जे काही एका मागोमाग एक जे आहे जे की याचं आयोजन करत असतात. तर जे काही 24व्या हिंद महासागर रिम असोसिएशनचं जे काही आयोजन आहे ते श्रीलंका या जे आहे थोडक्यामध्ये देशानं केलेलं होतं. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर पाहून घ्या, हा एक GKGS चालू घडामोडीचा हा जो आहे जो की प्रश्न या ठिकाणचा जो की विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 2 पहा, हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विचारलेलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की बानू मुश्ताक यांना जो आहे तो मिळालेला होता. तर 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना जे आहे त्यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी देण्यात आलेला आहे. तर पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 3, एप्रिल 2025 मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेल्या कोणता नवीन बहुपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला? तर कोणता जे आहे जे की बहुपक्षीय नौदल सराव जो या ठिकाणी विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की आफ्रिका भारत प्रमुख सागरी सहकार्य हा जो आहे थोडक्यामध्ये जो की बहुपक्षीय जो काही नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये. पर्याय नंबर त्यामुळे याचं 2 जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, आतापर्यंत जीएमसी सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सोलापूर, धुळे, त्यानंतर अनेक साऱ्या आपल्या जे काही पिंपरी चिंचवड जीएमसीचे असे काही जे आतापर्यंतचे परीक्षा झालेल्या आहेत जीएमसी साठीच्या, ज्या की TCSनं कंडक्ट केलेल्या, तर त्या सर्व पदांसाठी आपले जे काही ईबुक आणि टेस्ट सिरीज होते जे की जशाच तसे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहे फायदेशीर ठरलेलं आहे. जर तुम्ही जीएमसी लातूरसाठी तयारी करत असाल आणि तुम्हाला देखील टेस्ट सिरीज आणि जर ईबुक हवा असेल तर तुम्हाला कुठून मिळणार असेल, तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची मित्रांनो लिंक जी आहे ती दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि ईबुक घेऊ शकता. तर मित्रांनो, टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट TCS प्रमाणे असणार असेल आणि जे TCS आतापर्यंतचे यशस्वी विद्यार्थी घडवलेले आहेत त्या टेस्ट सिरीजच तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत, कारण का त्यामध्ये जो फॉर्मॅट आहे ॲक्युरेटली आपण कव्हर करून दिलेला आहे, ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस वगैरे सुरू होईल. आणि ईबुक मध्ये देखील सेम तुम्हाला त्यावेळेस जे आहे जे की कंटेंट मिळणार असेल, जेणेकरून तुमची परीक्षा जी काही असेल ती संपूर्ण त्या मार्गानेच होणारी असेल, जी तयारी आहे ती तुमची ॲक्युरेट मार्गाने होणारी असेल. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना रेकॉर्डेड बॅच हवी आहे आपली, तर रेकॉर्डेड बॅच संदर्भात देखील मेसेज येत होते. तर रेकॉर्डेड बॅचसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲप्लिकेशनची देखील लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती हवी आहे, ज्यांना अभ्यास करायचा आहे चांगल्या पद्धतीने या पदभरतीचा, ते विद्यार्थी आपले रेकॉर्डेड बॅच देखील घेऊ शकतात.
तुम्हाला रेकॉर्ड बॅचमध्ये देखील काय मिळेल तर संपूर्ण व्हिडिओ कोर्स तुमच्या सब्जेक्टनुसार, त्यानंतर आहे त्यासाठी ई बुक, त्यानंतर आहे आपली टेस्ट सिरीज, हे संपूर्ण तुम्हाला त्यामध्ये जे आहे ते मिळणार असेल. आणि त्यासोबतच जे काही मागेले छत्रपती संभाजीनगर, जीएमसी नांदेड, त्यानंतर जीएमसी सोलापूर, त्यानंतर जे इतर जे जीएमसीचे काही क्वेश्चन्स पेपर आहेत ते आपण त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यांना रेकॉर्ड बॅच हवी ते रेकॉर्ड घेऊ शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपले टेस्ट सिरीज आणि ई बुक हवे असतील ते विद्यार्थी आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता. आणि तुम्ही तयारीसाठी फक्त हे जर रेफर केलं तर मित्रांनो तुम्ही 100% परीक्षेमध्ये जे आहे ते मिळवू शकता. ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा चौथा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो पहा, 2025 मध्ये भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? 2025 या ठिकाणी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणचं 4, 10 जानेवारी 25 जानेवारी 2025 या दरम्यान जे आहे जे की आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतरचा पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोण सामाजिक सुधारणा प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जात होते आणि बाळ गंगाधर टिळकांचे जवळचे सहकारी होते, परंतु नंतर त्यांनी सुधारक नावाचे वेगळे प्रकाशन सुरू केले, तर ते कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की गोपाळ गणेश आगरकर हे जे आहे ते होते. तर गोपाळ गणेश आगरकर हे टिळकांचे सहकारी होते, परंतु वैचारिक मतभेदामुळे त्यांनी केसरी सोडून स्वतःचे सुधारक वृत्तपत्र सुरू केले. तर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो की सुधारक वृत्तपत्र हे कोणी सुरू केले, तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे. तर प्रश्न कसेही आपल्याला फिरून विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा 6वा प्रश्न, 1896-97च्या दुष्काळात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध कोणत्या प्रकारचा निषेध जे काय सुरू केला होता, तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की कर न देण्याची मोहीम, हे जे आहे जो की निषेध जो आहे तो सुरू केलेला होता. नो टॅक्स मोहीम असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. आपल्या ई बुकमध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण आपण इतिहास विषय किंवा मराठी व्याकरण असो, GK GS असो, त्यानंतर मॅथ रिझनिंग असो, हे संपूर्ण जे आहे आपण आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 7वा असा आहे, मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्याला MUIP असं म्हटलं जातं, तर साठी कार्यान्वयन संस्था म्हणून कोणत्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याची जी आहे थोडक्यात नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की भीमा ही जी नदी आहे कृष्णा नदीची सर्वात मोठी आणि प्रमुख जी की उपनदी आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणतं क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे? तर यामध्ये म्हटलेलं आहे जे की सह्याद्री व अरबी समुद्र, याचं उत्तर जे की होणार असेल तर सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र. तर महाराष्ट्रातील जे काही कोकण क्षेत्र आहे तर कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा जो आहे थोडक्यामध्ये जे की सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या दरम्यान स्थित आहे, तर कोकण या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न असा आहे, डॅश ही महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमाचं पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी आहे, तर कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्याला आपण MPCB असं देखील म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, मराठा शासक राजाराम यांनी कान्होजी आंग्रे यांना मराठा नौदलाचं नौसेनाधिपती म्हणून नियुक्ती करताना कोणती पदवी जी आहे ती दिली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 सरखेल ही जी आहे ती पदवी दिली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की MG रानडे यांनी जी आहे ती केलेली आहे. MG रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांनी जी आहे ती केलेली आहे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या धातूचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की कमी वितलांक आणि उत्कलनांक हे जे आहे जे की याचं वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म नाही. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 14वा असा आहे, नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की नदी आणि तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण कमी करणे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 2025च्या मध्यात सुरू करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन भंडारद्वारे लक्षित केलेली मुख्य समस्या कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 सायबर फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. मिशन कोणतं होतं? ते ऑपरेशन थंडर असं जे आहे ते होतं.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम कधी मंजूर झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की 1994ला जो आहे तो झाला. तर 74व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्रात नवीन नागरी संस्थानिक स्वराज्य संस्था कायदा 1994 मध्ये जे आहे ती मंजूर करण्यात आला. तर 74वी घटनादुरुस्ती अन्वये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचं कामकाज कोणत्या अधिनियमानुसार जे आहे ते नियंत्रित केलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अन्वये जे आहे जे की नियमित केलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्यांमधील मंत्री परिषदेशी संबंधित आहे? तर जे मंत्री परिषद आहे त्याच्या संबंधित. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, अनुच्छेद 163 हे जे की आहे. तर अनुच्छेद 163 नुसार राज्यपालांना मदत आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक मंत्री परिषद जे आहे ते असतं. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल. तर सेम असे एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये असतात मित्रांनो. TCS तुम्हाला असेच प्रश्न जे आहे ते विचारतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 कधी लागू करण्यात आला? तर लागू कधी करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की 15 ऑगस्ट 1947ला. तर जो 47चा कायदा आहे हा 15 ऑगस्ट 1947 पासून अधिकृतपणे अंमलात आला आणि भारताला स्वातंत्र्य जे आहे ते मिळालं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या 2019 मध्ये झालेल्या तरतुदीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिलं आहे? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याक जे आहे त्यांना जे आहे जे की नागरिकत्व दिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, राणी की वाव ही पायऱ्यांची विहीर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लेखा स्थापनेने काय सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण हे जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रोटीन हस्तांतरण अभिक्रियेमध्ये आम्लारीची भूमिका खालीलपैकी काय योग्यरित्या वर्णन करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की ते प्रोटीन स्वीकारते हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. जे ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांतानुसार आम्लरी म्हणजे अशी वस्तू जी प्रोटॉन स्वीकारते हे जे थोडक्यामध्ये ही याची इतर माहिती आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा असा आहे, 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशकात भारताचा क्रमांक कितवा होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर या ठिकाणी 3, जो की 96वा एवढा जो की हा जो आहे तो क्रमांक होता. तर 2025 नुसार कितवा होता? 2025 नुसार जे आहे जे की थोडक्यामध्ये 91वा हा जो आहे एवढा क्रमांक आहे 2025 नुसार. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, मे 2025 हा महिना घोषित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या संशोधन उपक्रमाचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की बायो-E3 ज्या बायोटेक्नॉलॉजी धोरण. तर जे भारताचा ISS वरील जैविक प्रयोग हा सरकारी बायो-E3 बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट धोरणाअंतर्गत जे आहे तो राबवण्यात आलेला आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार होतं. तर असे हे जे की मित्रांनो जे की टॉप 25 क्वेश्चन होते जे की GMC नांदेडच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते आणि हे सर्व प्रश्न जे आहे जे की GK-GS होते. यामध्ये सर्वात जास्त पाहिलं तर आपला एक मुद्दा चालू घडामोडीचा होता, त्यानंतर जे काही राज्यघटना, त्यानंतर इतिहासावरच्या आधारित आपला प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. त्यानंतर जे आहे जे की सामान्य विज्ञान. तर हे 4 मुख्यतः टॉपिक यामध्ये फोकस करण्यात आलेले होते. जर मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण विषयाची तयारी करायची असेल तर त्यासाठी परफेक्ट स्टडी मटेरियल आपलं टेस्ट सिरीज प्लस ई-बुक तुम्हाला जे आहे उपयोगी या ठिकाणी पडणार असेल. ज्या विद्यार्थ्यांना हवा आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही आपली रेकॉर्ड बॅच हवे असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपली लगेच बॅच इनरोल करून चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू स्टुडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.